नमस्कार मंडळी. भावगीतार्थ या माझ्या मराठी भावगीतांचा अर्थ समजावून सांगणाऱ्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मी अजित कोल्हटकर. आजचं गीत घेऊन आलो आहे ते गीतकार शंकर वैद्य. शंकर वैद्य हे स्वतः खूप मोठे गीतकार होते. अर्थगर्भ गाणी लिहिण्याकरता त्यांची ख्याती. याचं संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायला आहे अरुण दाते यांनी. गीताचे बोल आहेत, आज हृदय मम विशाल झाले. सविस्तर भावार्थ बघूया. अत्यंत अर्थपूर्ण गीत. याचा भावार्थ आज आपण समजून घेऊया. हे जे गीत आहे ते केवळ निसर्गवर्णन किंवा एक जनरल भावना व्यक्त करणारं गीत नाही आहे. ते याच्यामध्ये एक अतिशय खोल अर्थ दडलेला आहे. आत्मविस्तार, विश्वाची एकरूपता आणि स्वत्वाच्या किंवा अहंकाराच्या विसर्जनाचा अनुभव व्यक्त करणारं हे गीत आहे. गीताची सुरुवात होते, आज हृदय मम विशाल झाले, त्यास पाहुनी गगन लाजले. कवी म्हणतो की माझं हृदय इतकं विशाल झालं आहे, इतकं ब्रॉड झालं आहे की त्याला पाहून गगनालाही म्हणजे आकाशालाही लाज वाटावी. म्हणजे थोडक्यात आकाश, आपण सगळेजण जाणतो आकाश हे विशालतेचं प्रतीक आहे. म्हणजे आकाश हे अल्टिमेट इन्फिनिटी, ज्याला आपण विशालता म्हणतो, ती आकाशामुळे प्राप्त होते. पण माझं हृदय इतकं विशाल झालं आहे की त्याला आकाशाला पण त्याची लाज वाटावी. अंतःकरणाचा विस्तार हा आकाशाने मोठा झाल्याचं चित्र कवीने उभं केलं आहे. पुढे कवी म्हणतो, आज माझी या किरणकरांनी ओंजळीमध्ये धरली अवनी. आता इथे कवीला स्वतः सूर्य असल्याचं अभिप्रेत आहे. आज माझी या किरणकरांनी ओंजळीमध्ये धरली अवनी. स्वतःची तुलना सूर्याशी करतो. आपल्या किरणासारख्या हातांनी म्हणजेच किरणांनी, म्हणजे माझे हात इतके मोठे झाले आहेत की ते जणू सूर्याचे किरण झाले आहेत आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वी ओंजळीत धरली आहे. याचा अर्थ असा की त्याच्या मनात आता संपूर्ण मानवजातीबद्दल प्रेम, करुणा, आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला आहे. आणि म्हणूनच पुढच्या ओळीत कवी म्हणतो, अरुणाचे मी गंध लाविले. अरुण म्हणजे पहाटेची लालिमा. पहाट ही नवीन आशा, नवीन सुरुवात आणि चैतन्याचं प्रतीक आहे. कवी म्हणतो, मी या नवचैतन्याचा सुगंध संपूर्ण जगाला बहाल केला आहे. आणि याच्यानंतर येते ती कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी एक ओळ. या विश्वाच्या कणाकणातून भरून राहिले अवघे मी पण. कवी विश्वातील प्रत्येक कणात त्याला स्वतःचं अस्तित्व जाणवू लागलं. प्रत्येक कणात इतका विशालतेचा अनुभव त्याने घेतला की या विश्वाच्या कणाकणातून भरून राहिले अवघे मी पण. त्याला स्वतःचं अस्तित्व तिथे जाणवायला लागलं. पण इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की हा अहंकाराचा मी नाही आहे, तर विश्वाशी एकरूप झालेल्या आत्म्याचा हा मी आहे. ते मी पण जे आहे ते इतकं विशाल आहे, ते एक क्षुद्र अहंकाराच्या कितीतरी वरती आत्मा तद्रूप झाल्याचं, विश्वाशी तद्रूप झाल्याचं प्रतीक ते आहे. आणि यानंतर मात्र गीतामधली सगळ्यात सुंदर, सटीक आणि अशी थेट ओळ येते. ती म्हणजे, फुलता फुलता बीज हरपले. तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत बीज म्हणजे एखाद्या फुलझाडाचं जे बीज असेल ते सॅक्रिफाईस करत नाही, त्याग करत नाही, तोपर्यंत फूल उमलत नाही. बीजाचं अंतिम ध्येय हे फूल होणं असतं. बीज हे फूल उमलल्यानंतर स्वतंत्र अस्तित्व त्याचं नाश पावतं. त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा प्रेम, करुणा आणि आत्मज्ञानाने फुलतो तेव्हा त्याचा अहंकार नाहीसा होतो. या एका ओळीत संपूर्ण जीवन तत्वज्ञान सामावलेलं आहे. या गीताचा मुख्य संदेश असा आहे की माणसाने स्वतःच्या स्वार्थी मर्यादा या त्यागून किंवा ओलांडून विश्वाशी एकरूप व्हावं. प्रेम, करुणा,
आणि व्यापक दृष्टिकोन आत्मसात करावा, अंगीकारावा. जेव्हा असे घडेल त्याच वेळेला हृदय खऱ्या अर्थाने विशाल होईल. म्हणूनच कवी आनंदाने म्हणतो, आज हृदय मम विशाल झाले, आज हृदय मम विशाल झाले, त्यास पाहुनी गगन लाजले, आज हृदय मम विशाल झाले, आज हृदय मम विशाल झाले. अतिशय सुंदर, समर्पक, सार्थ आणि जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं गीत मी तुमच्यासमोर सादर केलं आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका. असंच प्रेम देत राहा. आता थांबतो. धन्यवाद.